बाहेर पडलेली ही थंडी आणि त्यात घरात केलेला गरमागरम सूप सगळ्यांकाच आवडता की नाही? चला तर मग ही बघूया चिकन सूपची रेसिपी. तुम्ही जर केला नसेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी कढईत तूप घ्यायचा, त्यात एक तुकडो दालचिनीचो, 2-3 लवंगा, एक वेलची आणि बारीक चिरलेलो कांदो घालायचो. यात असा हळद आणि मीठ घातलेला चिकन घालायचा. पाव किलो ह्या चिकन 15 ते 20 मिनिटं तरी ह्या चिकन हळद आणि मीठ घालून बाजूक ठेवायचा, म्हणजे कसं ही हळद आणि मीठ या फोडींच्या आतपर्यंत मुरता. शिजत घातलेल्या चिकनच्या फोडींका पाणी सुटेपर्यंत आपण याचा मसाला तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची एक लसूण, एक तुकडो आल्याचो, 2-3 मिरी, उभो चिरलेलो कांदो आणि कोथिंबीर. तयार केलेली पेस्ट या चिकन मध्ये घालायची. गरजेनुसार पाणी घालायचा, चवीनुसार मीठ घालायचा, लिंबाचा रस घालायचो आणि याच्यावर अर्धवट झाकण ठेवून चिकनची फोडी आणि याच्यातील पाणी आटेपर्यंत हे चिकन शिजवून घ्यायचं. वरून कोथिंबीर घातली, मस्त आपला हा चिकन सूप रेडी आहे.